नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपले स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब नक्की करा. वेगळे रंग आयुष्याचे भाग 82. रिया आणि मॅनेजर पण धावतच अमूच्या मागे आदित्यच्या केबिनमध्ये गेले. अमू बाल्कनीमध्ये येऊन बाहेर बघत होती. रिया आणि मॅनेजर दिनेश तिथे आलेत. या साईडने जाऊ शकतो आपण. ओपन बाल्कनी ठेवून चांगलं काम केलं आहे तसं जिजूंनी. व्हेरी गुड. अमू इकडे तिकडे पाहत म्हणाली. काही काय बोलता मॅडम, 9th फ्लोअर आहे हा, आणि असं एका बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीमध्ये जायला सुपर हिरो नाही आहे मी. मॅनेजरने आधीच हात झटकले. बरोबर आहे. असंही हे काम तुमच्यासारख्या ओल्ड मॅनचं नाहीच आहे. रियादी तू येणार? नको, तू पण नको येऊस, मीच जाते. तुम्ही बस प्रे करा की डॅडच्या केबिनच्या बाल्कनीचा डोर लॉक नको. अमू रिया आणि मॅनेजरच्या घाबरलेल्या चेहऱ्यांना बघून म्हणाली. अगं पण अमेया, इट्स व्हेरी डेंजरस यार. एक चुकीचं पाऊल आणि काहीही होऊ शकतं. रिया अमूला समजावत म्हणाली. हो नक्कीच, एक चुकीचं पाऊल आणि काहीही होऊ शकतं, आणि तेच होऊ नये म्हणून मला आता जावंच लागेल. ओके, मी त्या बाल्कनीमध्ये उतरली की तुम्ही डॅडच्या केबिनसमोर येऊन उभं राहायचं. जमल्यास गार्डला बोलवून ठेवा. मॅनेजर साहेब, समजलं? अमूने मोबाईल सायलेंट करून पॉकेटमध्ये ठेवला. हो हो, मॅनेजरने मान हलवली. अमूने अंदाज घेतला आणि ती ग्रिलला पकडून उभी राहिली. वेळेचं भान ठेवून तिला तिचं पाऊल उचलायचं होतं. जास्त उशीर करून चालणार नव्हतं. हळूहळू ती ग्रिलवरून चालत होती. मॅडम सांभाळून, मॅनेजरने मध्येच तिला आवाज दिला. ओ गॉड, शांत रहा प्लीज, डिस्टर्ब नका करू. अमू म्हणाली. मला वाटतं आपण आदित्य सरांना हे सांगायला हवं. रिया हळूच मॅनेजरला म्हणाली. मला पण तसंच वाटतंय. काही व्हायच्या आधी सरांना सांगितलेलं चांगलं. मी करतो कॉल. मॅनेजर आदित्यला कॉल लावत म्हणाला. हॅलो, सॉरी टू डिस्टर्ब यू सर, बट इथे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. मॅनेजर सरळ मुद्द्यावर येत म्हणाला. काय झालं मॅनेजर साहेब? आदित्यने जरा वैतागूनच म्हटलं. त्या अमेया मॅडम. मॅनेजर पुढे काही बोलणार तोच आधी म्हणाला. मी सांगितलं ना, तिला हवं ते करू द्या. मॅनेजरचं बोलणं पूर्ण होऊ न देताच आदित्य म्हणाला. सर प्लीज आधी ऐकून तर घ्या. त्यापेक्षा मी व्हिडिओ कॉल करतो, ते बघा तुम्ही. मॅनेजरने पटकन व्हिडिओ कॉल केला. आदित्यने कॉल रिसीव्ह केला तसं त्याचे डोळेच मोठे झाले. हे काय चाललंय तिकडे? तो ओरडून म्हणाला. तेच सांगायचं आहे सर तुम्हाला. असं बोलून मॅनेजरने पुढे सर्व सांगितलं. ओ गॉड, डॅड ठीक तर असतील ना? पण इट्स ओके, अमू व्यवस्थित हँडल करेल जी काही परिस्थिती असेल ते. तरीही मी लगेच निघतो इथून. तुम्ही मला अपडेट करत राहा काय आहे ते. आदित्य चेअरवरून उठत म्हणाला. येस सर, मॅनेजरनेही होकार दिला. तिकडे अमू बऱ्याच पुढे गेलेली होती. तिने हळूच अविनाशरावांच्या केबिनच्या बाल्कनीमध्ये उडी मारली आणि मागे वळून रिया आणि मॅनेजरला थंब दाखवला.
तसं रिया आणि मॅनेजरने सुटकेचा श्वास सोडला. अमूने हळूच बाल्कनीच्या डोअर ओपन करून बघितला. तो लकीली लॉक नव्हता. तिने जरा परिस्थितीचा आढावा घेतला. केबिनच्या आतून बोलण्याचा आवाज येत होता. काय बोलत आहे ते कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत होती ती. मिस्टर देशमुख, आता फक्त तुमच्या कंपनीच्या ऑनलाईन डेटा ट्रान्सफर झाला की बस, मग तुमचं काम संपलं. मग कायमचं मुक्त करणार आम्ही तुम्हाला. एक आवाज आतून आला. परांजपे, तू हे ठीक नाही करत आहेस. माझ्या बाबांच्या मेहनतीने उभी राहिलेली कंपनी आहे ही. मी तुला असं करूच देणार नाही. अविनाशराव म्हणालेत. हो का? आणि तू हे कसं करणार? आधी त्या चेअरवरून उठून तर दाखव. तो माणूस हसतच म्हणाला. ए महेश, झालं की नाही तुझं? तो माणूस परांजपे त्याच्या साथीदाराला, जो अविनाशरावांच्या लॅपटॉपवर काहीतरी करत होता, त्याला म्हणाला. हो सर, बस आता डेटा ट्रान्सफर सुरू होतच आहे. फक्त 10 मिनिट लागतील. बऱ्यापैकी सिक्युरिटी होती, त्यामुळे वेळ लागतोय, महेश नावाच्या माणसाने सांगितलं. बाहेरून अमू हे सर्व ऐकत होती. तिने जरा विचार केला आणि हळूच डोअर ओपन केलं आणि ती आत आली. केबिनची हालत खूपच खराब होती. सर्व कागदपत्रे विखुरलेली होती. परांजपे, तुला काय वाटतं, हे सर्व करून तू सुटशील? माझा मुलगा आदित्य सोडणार नाही तुला, अविनाशरावांनी म्हटलं. पण त्याला आमच्याबद्दल सांगणार कोण? तू तर आता सरळवरती जाणार आहेस. तुझ्या ऑफिसचे सर्व CCTV बंद आहेत. कोणाला कळणार आहे माझ्याबद्दल? कोणी बघितलं तर नाहीच आहे मला. आणि बाहेर माझी माणसं आहेत. कोण काय करून घेणार आहे? परांजपे हसत म्हणाला. कोणी कशाला हवाय? मी असताना, अमू आत येत म्हणाली. तिचा अचानक असा आवाज ऐकून सर्वच दचकले. ए, कोण आहेस तू? आणि इथून कुठून आलीस तू? परांजपे आश्चर्याने अमूला म्हणाला. त्याच्याशी तुला काय करायचं रे परांजप्या? खूप मोठी चूक केली तू, माझ्या डॅडला त्रास देऊन. बघच तू आता तुझी काय हालत करते ते मी. ए दीडशान्या, तू काय करतोय रे? बंद करते, अमू महेशला म्हणाली. हे ब्युटिफुल गर्ल, झालंच आहे माझं काम. आता कोणीच थांबवू नाही शकत डेटा ट्रान्सफर व्हायला. महेश हसत म्हणाला. अमू बेटा, तू कशाला आलीस इथे? ही लोक चांगली नाहीत, अविनाशरावांनी म्हटलं. इट्स ओके डॅड, काही होणार नाही आपल्या कंपनीला आणि आपल्याला पण, अमू अविनाशरावांना आश्वस्त करत म्हणाली. हा हा हा, महेश बघ रे ही मुलगी, केवढा तो ओव्हर कॉन्फिडन्स या मुलीला, परांजपेने म्हटलं. हो ना सर, पण मला आवडला बरं हिचा कॉन्फिडन्स, महेशने म्हटलं. तुझ्या तर, चल हट बाजूला, अमू त्याच्याकडून लॅपटॉप ओढून घेत म्हणाली. अरे महेश, पकड दिला, परांजपे ओरडून म्हणाला. अहो सर, आता काहीही केलं तरी काहीच फायदा नाही आहे. डेटा ट्रान्सफर होणं कुणीच थांबवू शकत नाही, महेश अमूकडे बघत म्हणाला. तोपर्यंत अमूने तिचं काम सुरू केलं. तिने डोळ्यांनीच अविनाशरावांना दिलासा दिला आणि लॅपटॉपकडे लक्ष वळवलं. 2 मिनिट काहीतरी करत होती ती.
ही काहीच फायदा नाही बेब्स. डेटा ट्रान्सफर होणारच. त्याला कितीही मोठा एक्सपर्ट असला तरी थांबवू शकणार नाही. आणि तुला बघून तर वाटतच नाही की तुला काही येत असेल त्यातलं. महेश खोचकपणे म्हणाला. राईट. नाही थांबवू शकत मी, पण काहीतरी नक्कीच करू शकते. अमू गालात हसत म्हणाली. म्हणजे? महेश चिडून म्हणाला. तू तर बघत राहा बेटा, आता काय काय होतं ते. अमू महेशला म्हणाली. काय केलाय तू? महेश मोठ्याने ओरडत धावतच अमूजवळ आला आणि लॅपटॉप बघायला लागला. मी काय करणार? काहीच नाही. बस एक छोटासा व्हायरस सोडलाय त्यात, ज्याच्यामुळे काहीच होणार नाही. फक्त जिकडे तू डेटा ट्रान्सफर करतोय ती पूर्ण सिस्टीमच क्रॅश होऊन जाईल. दुसरं काहीही नाही. अमू अगदी आरामात म्हणाली. काय बोलते रे ही पोरगी? जर असं झालं ना तर तू तो मरशीलच साल्या, पण मी पण 12च्या भावात जाईल. परांजपे महेशवर ओरडतच म्हणाला. मी बघतोय, थांबा. महेश लॅपटॉपमध्ये काहीतरी करत म्हणाला. परांजपे आणि महेश लॅपटॉपमध्ये बिझी होते. तोपर्यंत अमूने केबिनचा डोर ओपन केला आणि अविनाशरावांजवळ येऊन त्यांना सोडवू लागली. अमू बेटा. अविनाशरावांनी तिला हाक मारली. डॅड, काही बोलू नका, सर्व काही ठीक आहे, अमू म्हणाली. अगं पण कसं? अविनाशरावांनी काळजीने विचारलं. डॅड, रिलॅक्स, मी आहे ना. विश्वास ठेवा, काहीही वाईट होणार नाही, सर्व ठीक आहे, अमू म्हणाली. अमूने अविनाशरावांना मोकळं केलं. तोच परांजपे अमूवर धावून आला. अमूचं लक्ष नसताना त्याने तिचे केस पकडून तिला मागे ओढलं. ए सोड मला, अमू ओरडली. तुला सोडू? तुझ्यामुळे माझा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय. आता तर या अविनाश देशमुखसोबत तू पण मरशील. परांजपे अमूवर गन ताणून म्हणाला. विचार पण नका करू मिस्टर परांजपे. आता इथून सरळ तुम्ही दोघे जेलची हवा खायला जाणार आहात. अमू परांजपेला म्हणाली. जेलमध्ये जायचं आहे तर तुला मारूनच जाणार आम्ही. सर, हिला माझ्याकडे सोपवा. माझी इतक्या दिवसांची मेहनत वाया घालवली हिने. माझं पूर्ण सिस्टीम क्रॅश झाली, सर्व संपलं, पण हिला सोडणार नाही मी, महेश ओरडत म्हणाला आणि अमूला परांजपेकडून घेऊन तिचा हात वाकवला. अविनाशराव महेशच्या हातातून अमूला सोडवायला गेले, पण परांजपेने त्यांना ढकलून दिलं. डॅड, लागेल सांभाळून. ए मूर्ख, असं ढकलतात का? लागेल ना त्यांना. आणि ये, तू सोड मला, नाहीतर अशी हालत करेल ना तुझी की स्वप्नात पण मीच दिसेल तुला. अमू, काय करणार तू? जास्त उडते तू. थांब, तुझे पंखच कापून टाकतो, महेश चिडून म्हणाला. अमू बेटा. अविनाशरावांनी काळजीने तिला हाक मारली. डॅड, काय झालं? ए सोड. डॅड, काय होत आहे तुम्हाला? डॅड. अमूने पटकन पायांची हालचाल करत स्वतःला सोडवून घेतलं आणि तिला परत पकडू पाहणाऱ्या महेशला पोटात एक जोरदार किक मारली. तो पोट पकडून ओरडतच खाली पडला. महेशला असं खाली पडलेलं बघून
परांजपे घाबरतच गन पकडून उभा राहिला. अमू पटकन अविनाशरावांजवळ गेली आणि त्यांना व्यवस्थित बसवलं. ए, तुझी हिंमत कशी झाली त्याला मारायची? हात वर करून उभी राहा, नाहीतर सरळ शूट करेल. परांजपे म्हणाला. ए डोमकावड्या, तू काय शूट करणार? त्यासाठी हिंमत लागते. स्वतःचे हात बघ किती थरथरताय ते. अमू त्यांच्याजवळ जात म्हणाली. मी सांगितलंय, थांब तिथेच. परांजपे आवाजात जरब आणायचा प्रयत्न करत म्हणाला. ओके, मी तर थांबते, पण तिकडे बघ. अमू केबिनच्या डोअरकडे हात दाखवत म्हणाली. पोलीस? ए महेश, पोलीस कसे काय आले तिथे? आणि आपली माणसं कुठे गेलीत बाहेरची? त्यांनी अलर्ट का नाही केला आपल्याला? परांजपे महेशला म्हणाला. तो काय सांगणार, मी सांगतो. तुझी माणसं गेली 12च्या भावात. आता तू पण जा. पोलीस इन्स्पेक्टर भावे केबिनच्या आत येत म्हणाले. बाप रे, अमू तर फुल जोशमध्ये आहे. आता पुढे काय होईल जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला? मग पुढच्या भागाची वाट बघा. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.